नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? माझे नाव विवेक आहे. माझे वय 32 आहे. माझ्या घरी मी, माझी आई आणि माझी बायको असे 3 जणे राहत होतो. माझी आई म्हातारी होती आणि तब्येत बरोबर नसल्याने ती घरीच राहायची. तिच्याने जास्त कामे होत नव्हते. नंतर मी लग्न केलं, कारण आईला पण मदत होईल आणि माझे वय पण लग्नाचे होते. ही गोष्ट 5 वर्षापूर्वीची आहे. माझे लग्न झाले होते. माझ्या बायकोला एक बहीण होती. तिचे नाव हवा होते. ती दिसायला सुंदर होती. माझी बायको पण दिसायला फार छान होती. माझी लाईफ खूप चांगल्या प्रकारे सुरू होती. प्रत्येक गोष्टीची आनंद आम्ही खूप चांगल्या प्रकारे घेत होतो. मी माझ्या साडीची खूप मजा घेत होतो आणि कधी कधी तिची खोड पण काढत होतो आणि तिला पण माहित होते माझ्या भाऊजीचा स्वभाव मजाकी आहे म्हणून, पण ती मला कधी काही बोलायची आहे. माझ्या बायकोला पण माहित होते माझा नवरा माझ्या बहिणीची गंमत करते म्हणून, कारण साडी म्हणतं तर मजाक येणारच ना. ती माझ्याकडे कधी कधी वेगळ्या नजरेनं पाहायची, पण मी तिच्याकडे लक्ष देत नव्हतो, कारण माझी बायको खूप चांगली होती आणि आम्ही आमच्या आयुष्यात आनंदात होतो. पण म्हणतात ना, चांगलं दिवस खूप वेळ टिकत नाही आणि आमच्या आयुष्यात पण असेच झाले. आम्ही बाहेर जात आमचा अपघात झाला. त्यात माझी बायको काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहून वारली आणि मी थोड्याने वाचलो. आम्ही एकटा पडलो होतो. त्यात मला लागले असल्यामुळे काही कामे होत नव्हती. काय करावे आणि काय नाही काही समजत नव्हते. मग एक कामाला बाई लावली, पण ती पण किती करणार? ती घरचे काम करून निघून जायची. आईच्याने पण जास्त कामे होत नव्हती. मग मीच असा विचार केला आणि माझ्या साडीला कॉल करून बोलवले. ती पण यायला तयार झाली. ती आली आणि हळूहळू सर्व कामे करू लागली. आता प्रत्येक काम खूप चांगल्या प्रकारे करू लागली. माझे काम तर एका शब्दात करायची. मला काय पाहिजे काय नाही पाहिजे सर्व तिला माहीत झाले होते आणि जणू काही ती साडी नसून घरची सून आहे असे ती प्रत्येक काम करायची. आईसोबत तिचे खूप जमत होते. त्या दोघी गप्पा मारायच्या. आता हळूहळू मी ठीक होऊ लागले होते. आता मी तिच्या कामात मदत करत होतो आणि कधी गप्पा गोष्टी तर कधी तिची खोड पण काढत असे. असे आमचे खूप दिवस सुरू होते. आता मी माझ्या मनात भरली होती, कारण ती दिसायला खूप सुंदर होती आणि मी आधी गमतीने खोडी काढत असल्यामुळे तिला पण माहित होते. एकदा आम्ही जेवण करत होतो. आई जेवण करून आराम करत होती. तिने ताट वाढले आणि जेवण करता करता म्हणाली, भाऊजी आता मी जाते. हे ऐकून माझा चेहरा उतरला. तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, काय झालं भाऊजी? मी बोललो, तू गेली तर माझं कस होईल? हे ऐकल्यावर ती हसली आणि म्हणाली, मी नेहमी करता थोडी आली आहे. तुम्ही आता ठीक झाले तर जाते बोलली. मी म्हणालो, तुझी इच्छा असेल तर नेहमीसाठी पण थांबू शकते. यावर ती काहीच बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते की तिची पण हीच इच्छा आहे. आता मला पण तिच्या मनातल जाणून घ्यायचं होत. मी तिच्या प्रत्येक कामात मदत करत होतो आणि तिची खोडी काढत होतो. तिला खोडी काढत असताना आनंद व्हायचं, जणू काही तिला पण हे आवडू लागले होते. कधी कधी काम करताना एकमेकांना स्पर्श व्हायचा तर मला एकदम वेगळे वाटायचे आणि तिलाही हा स्पर्श जाणवत होता. आता आम्ही खूप जवळ येऊ लागलो होती. आमची जवळीकता वाढली होती आणि जणू आम्ही खूप दिवसापासून एकमेकाचे आहे असे वाटत होते. एकदाही हिम्मत करून तिला विचारले, तुझ्या मनात काही असेल तर सांगून दे. तर ती म्हणाली, काय म्हणाले भाऊजी तुम्ही? मी म्हणालो, जे तू आता ऐकलं आहे तेच. तुला सर्व समजलं आहे मला माहित आहे, म्हणून तुझ्या जर मनात काही असेल तर सांगून दे. नंतर ती म्हणाली, हो भाऊजी मला तुम्ही आवडता, आणि लाजली. मी पण बोललो, मला पण आवडते तू, आणि आम्ही लग्न करायचे ठरवले. काही दिवसांनी सगळ्याच्या संमतीने आम्ही लग्न केले आणि आता आमच्या खूप खुशीत संसार सुरू आहे.